पडताळणीनंतरच लाडकीला हप्ता. पडताळणी होईपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही. फेब्रुवारीत लाडकींची संख्या घटणार. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबा, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार, शेती आणि इतर बाबी आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांकडून माहिती तपासून घेतली जातीये. त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना उजाडेल अशी शक्यता व्यक्त होतीये. लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे ते देखील पाहूया. एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी असतील तर अर्ज बाद होईल. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला तर तोही अर्ज बाद होईल. कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे आणि 5 एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं लाडक्या बहिणींना आश्वस्त केलंय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबवण्यात आलाय. तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000पर्यंत पोहोचली आहे. या सर्वांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवण्यात आलाय. मात्र आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारी तिजोरीतल्या सुमारे 450 कोटी रुपयांचा चुराडा झालाय. योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची गांभीर्यानं पडताळणी आवश्यक होती, म्हणजे ही वेळ आली नसती. आता फेब्रुवारीत लाडकींची संख्या आणखी किती न घटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.